विद्यार्थ्या जरा आम्ही करतो ते एन्जॉय होतात. त्याच्याशी ते ड्रॉइंग करून घेणं म्हणजे मला खूप असं टेन्शन होतं. बघू तुम्हाला माहिती असेल की आम्ही बेसिकली आहेत साऊथ इंडियन, म्हणून आम्ही कन्नड, मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या भाषा बोलतो. तर आता वेळ झाली दुपारची. आज मी पाहायला जेवण बनवण्यासाठी मदत करते, खाण्यासाठी नाही, जेवण बनवण्यासाठी. हे बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजले सकाळचे 9:30 आणि मी आता येऊन लगेच कामावर बसले माझ्या. आणि आरवला मी शाळेत सोडून आलो सकाळी ब्लॉग सुरू नाही केला आज, कारण की आज आहे ना आरव खूप रडला. त्याला आज शाळेत जायला खूप कंटाळा येत होता, त्यामुळे तो खूप रडला आज. इतका रडत होता की अक्षरशः पायल पण रडायला लागली होती. तर चला दिवसाची सुरुवात करूया. आता अजून नाश्ता वगैरे करायचा आहे आणि थोड्या वेळात आरवला आणायला जायचं आहे आम्हाला. तर चला आता. तर आता आरव आलाय शाळेमधून. आरव इकडे बघ. आज काय कार्यक्रम नाही केला ना बेटा? कार्यक्रम म्हणजे तुम्ही समजून जावा काय म्हणतोय मी. चला जाऊया घरी. ओरी बापरे. आत्ता आवाज निघाला ना. सकाळी काय झालं होतं तुला? हा? सकाळी काय रडत होत ना? मच्छर हात बाहेर नाही टाकायचा हा बेटो. ओके, डेंजरस. चला तर मग आता घरी जाऊन आम्ही तुम्हाला दाखवतो की आज आरवला काय काय होमवर्क है ना दिलंय आणि काय काय करावं लागेल. आज ड्रॉइंग नकोय बाबा. ड्रॉइंग दिलं ना तर त्याला ड्रॉइंग तर बिलकुल आवडत नाही आणि त्याच्याशी ते ड्रॉइंग करून घेणं म्हणजे मला खूप असं टेन्शन होतं. बघू आता काय काय दिलंय. आणि तर आज आता आम्ही आलोय घरी आणि घरी आल्याला आरव बघ काय खाते. बेटा तू सकाळी का रडत होता सांग ना. सकाळी शाळेत जाताना का रडत होता? रडत का होता ते सांग. व्यायाम काय करतो? व्यायाम स्कूलला नव्हतं जायचं तुला? हा, स्कूल नाही जाना था ना? क्यों? फिनिश कर दिया? क्यों? बदमाश, तुझे दात दाखव. दात हे बघ, दात तुझे कसे झालेत. चिची बॉय काय आणलंय बघ तुझ्यासाठी. फॉर यू स्वेटर घालून दाखव. चल 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 चल, उठ उठ दाखव. अरे मस्त आहे बघ, हे किती छान आहे बघ. असं इथून इथून एक हात घालाय. दाखव घालून. मी घालू? तर ॲक्च्युली ना आमच्या इथे खूप थंडी आहे, त्यामुळे आरवसाठी ना स्वेटर मागवलं आहे. असे हाफ स्लीववालं, स्लीवलेस म्हणतात त्याला. बिलकुल घालायला नको म्हणतोय, कारण की याच्या आधी पण 2 त्याला जॅकेट मागवले होते, तेही त्याने घातले नाही, त्यामुळे ते रिटर्न करावं लागले. आता म्हटलं हे स्लीवलेस घालेल, तर हे पण नको म्हणतो. हे घाल नाही. थांब तुला दाखव मी कसं घालायचे. पाहिजे तिथं घाल. बरे फोटो फोटो काढ. तर तुम्ही म्हणायचा आरव कुठल्या लँग्वेजमध्ये बोलतोय, तर ॲक्च्युली आरव कन्नड लँग्वेजमध्ये बोलतोय. तुम्हाला माहिती असेल की आम्ही बेसिकली आहेत साऊथ इंडियन, त्यामुळे आम्ही कन्नड, मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या भाषा बोलतो. हे पण रिटर्न. आता हे तिसरं जॅकेट असेल स्वेटर त्याचं की आम्ही रिटर्न पाठवतोय. बेटा पैसे दे त्याला पैसे. ह्याला थंडी वाजते की नाही तेच कळत नाही, कुठलंच स्वेटर नको म्हणतो. आता पायलने अक्षरशः मजूर समोर आमच्या इथल्या लोकल दुकानामध्ये 4-5 वेळा आम्ही जाऊन आलो त्याच्या स्वेटरसाठी. तिथं आम्हाला भेटला नाही. म्हटलं ऑनलाईन मागवा. ऑनलाईन मागवलं तर त्याचे असे नकरेत की तो रिटर्न करतोय सगळं, नकोच म्हणतोय स्वेटर्स. बेटा तुला काहीच मागवणार नाही आता, तुला खेळणी मिळणी काहीच नाही. बघ आता तू. तर रोज सारखं आरव मला टिफिन ओपन करून दाखवतोय की काय खायला काय नाही. तसं तर रोज तो टिफिन खाली करून येतो, पण आज काय माहिती काय झालं. आज स्कूलमध्ये काहीतरी दिलं वाटतंय खायला, म्हणून त्याने इडली खाल्लं नाहीये. फक्त 2 काय खाल्ले? 5 दिलं होतं त्याला, 2 खाल्ले, 3 परत आणले. इडली का नाही खाल्ली? तुझी फेवरेट आहे ना. का नाही खाल्लं बेटा? हे काय आहे? तो पूर्ण जी चटणी आहे ना, शेंगदाण्याची चटणी देते त्याला, तेच हिंदी, ज्याला आम्ही हिंदी म्हणतो, तो पूर्ण फिनिश करून येतो. ऐसे लग ऐसे.
तर काय माहिती काय झालं, आज स्कूलमध्ये काय दिलं होतं की का खाल्लं नाही काय माहिती पडत नाही. आज सकाळी जरा तो खाऊन गेला होता म्हणून त्यामुळे पण तो दोघं काय खाल्ले त्याने नाही स्कूलमध्ये खाल्लं असं वाटतं. काय? ते बिस्किट दिले हेनेच नाही काय खाल्ले? ए डिमिओ बिस्किट खाल्लं का? कुठे खाल्लं? स्कूलमध्ये? कोणसा बिस्किट? काय बोलत दाखव. ओनली वन बुक. बुक्स किधर है? हैं? आज पहिल्यांदा असं होत झालंय की त्याचे बुक्स नाही आहे. आता फोन करून विचारायला लागेल. आता मेसेज बघते काय तुलाच माहिती. मिसप्लेस झालं की काय माहिती नाही. ते नको काढू ते बापरे, कपडे. आता बघा फोनला काय आज होमवर्कच नाही म्हणजे. अरे बापरे. टीचरला फोनला पहिले. टीचरला फोन लावून बघते आता. तर आता वेळ झाली दुपारची आणि आज मी पायलला जेवण बनवण्यासाठी मदत करते, खाण्यासाठी नाही जेवण बनवण्यासाठी. तर पायल मला शिकवते मेथीची ही भाजी कशी बनवायची. ॲक्च्युली हे मेथी बेसन बनवतो ना आपण, मेथी बेसन. तर भाजी राहिली बाजूला, पायलनेच बनवून टाकली इथं. बनवली ना पायल? नाही अजून. नाही अजून. ॲक्च्युली काय झालं, पार्सलवाला आला आणि ते पार्सलचे जे बॉक्स बघून आहे ना, आरव त्या बॉक्सला सोडतच नाही. आता मला ते बॉक्समध्ये खोलायला सांगितलं त्यांनी, कारण की त्याला दम नाही आहे बिलकुल. तर आता भाजी नंतर बनवूया, आता पार्सल पहिले खोलूया. हे बघा इथं बसला आरव आणि पसारा बघा किती केलं त्याने. या पूर्ण रूममध्ये जे खेळणी टाकलेत त्यांनी आणि पार्सल्स आलेत. त्याला दम नाही आता 2 मिनिटं पण. पहिल्या म्हणते पहिले खोलो. दाखव. हे बघा पार्सल खोल ना. नहीं आता है. हाँ लॉक है क्या? खोलो. मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि मी गेल्या आठवड्याभरापासून साखर कमी करायचा विचार करतोय आणि मोस्टली बंद करायचा विचार करतोय. आणि हिला पण सांगितलं मी की आपण आता साखर बंद करूया, तूही थोडं डायटिंगवर ध्यान दे. मी पण थोडंसं डायटिंग करतो. मी तर ऑलरेडी स्लिम आहे, तरी पण म्हटलं साखर वगैरे थोडंसं बंद करावं. पण हिला एवढी हे ना चूल म्हणतात ना हिंदीमध्ये चूल आहे. हिने काय केलं, 2-4 दिवस मी साखर कमी केली. तर आज मी गुलाबजाम बनवले बघा इथे. आता मला सांगा, गुलाबजाम बघितल्यावर कोणाचं मन होणार नाही गुलाबजाम खायची? सांगा तुम्ही आता. आता परत एवढ्या दिवसाचं जे लॉस झालं होतं ना शुगर शरीरातलं, तर ते कव्हर झालं आहे पुन्हा आमच्या आता खाऊन. जरा आम्ही करतो ते एन्जॉय गुलाबजाम. आणि हा ब्लॉग इथेच एंड. आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.